नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम पुन्हा एकदा आपल्या सहर्ष स्वागत करत आहे कदमांचे विकास चॅनलवर। गणपतीचे दिवस आहेत आणि आम्ही फिरत आहोत घरगुती गणपती बघायला आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा एरियात वस्तीतील गणपती। बाप्पा मंगल मूर्ती आणि आलोय उमेशच्या घरी दर्शनाला। उमेश राणेंचा बाप्पा आहेत 1.5 दिवसाचे। आम्ही दर्शनासाठी आलोय सपत्नी। उमेश राणे यांचा 1.5 दिवसाचा बाप्पाचं दर्शन घ्यायला आलोय। 1.5 दिवसाचा गणपती आहे। काही कारणास्तव मला वाटतं 5 दिवसाचा होता। 5 दिवसाचा होता तो, यावर्षी 1.5 दिवस आहे। थँक्यू। घरगुती गणपतीमध्ये सगळ्यात प्रथम दर्शन आम्ही उमेश राणे यांच्या गणपतीचं घेतलेलं आहे, कारण तो 1.5 दिवसाचा आहे। 5 दिवसाच्या गणपतीला फुरसतमय जाऊ। नाश्ता आहे, करंजी आहे, लाडू आहे, आणि सगळं घरगुती आहे ना। वैष्णव आईने बनवण्याची गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता आपण आलोय देवळेकरांच्या बाप्पाच्या दर्शनाला। हा देवळेकरांचा बाप्पा म्हणजेच आमच्या घरातला बाप्पा। आज हा दुसरा गणपती आपला आजच्या दिवसातला आलोय। एक आनंदी वातावरण घरात निर्माण झालं। डेकोरेशन छोटंसं साधंसं 1.5 दिवसाचा गणपती असतो। देवळेकरांचा बाप्पा म्हणजे आमच्या घरातला बाप्पा। ध्रुवच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही ध्रुवकडे चाललोय। बाप्पाचं दर्शन पण घ्यायचं आणि त्याचा वाढदिवस पण, दुहेरी योग आलेला आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे ध्रुव। आणि तिरुपति बालाजी है ना वो, और इसके साथ में है ना वो। आणि ध्रुव शेट्टी जो गणपति लाते हैं, कम से कम आज 22 साल हो गए इसको। और 22 साल में ये लड़के का भी 22 साल हो गया ना, है ना। हाँ 22, यानी जितना गणपति को हुआ है उतना ध्रुव को हुआ है। और बाप्पा आते तभी इसका बर्थडे आता है, यानी 22 साल परफेक्ट है। बाप्पा को भी है और ध्रुव को भी है, और डबल धमाका है आज। और सबसे बड़ी बात बोलते हुए हम लोग आए हैं आज ध्रुव के बाप्पा के दर्शन के लिए, लेकिन यहाँ पे जो आरास बनाई है उसने, जो डेकोरेशन बनाया इस खुद ने बनाया, और मूर्ति जैसे सुंदर है वैसे डेकोरेशन भी बहुत भारी बना है। बहुत भारी दिमाग है बाया इसने, और ऐसे ही तरक्की कर ध्रुव, यही हमारी कामना है। तेरे पीछे हमारे आशीर्वाद है। थैंक यू। आणि एक नंबर हा केकचा आकार तुम्ही पाहू शकता। ध्रुवच्या गणपती बाप्पाच्या दिवशीच केक आलेला आहे, आणि त्याचा आकार देखील मोदकासारखा आहे। म्हणजे केक आहे प्लस मोदक आहे, म्हणजे दोघांचा पण आम्ही इथे बाप्पासाठी पण केक आणलेला आहे आणि ध्रुवसाठी पण आणलाय। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ध्रुव, हॅपी बर्थडे टू यू। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। आज आम्ही आलो होतो ध्रुव शेट्टीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आलोय। घरगुती गणपती दर्शनासाठी आम्ही फिरतोय, आणि त्यातला हा माझा दुसरा गणपती आहे, तिसरा गणपती आहे। आणि या तिसऱ्या गणपतीच्या दर्शनाला आलोय आणि खरोखर दर्शन घेतलं आणि खूप धन्यवाद। आणि इथे डेकोरेशन पण छान आहे। मी सांगितल्याप्रमाणे हे डेकोरेशन या ध्रुवने केलंय। एवढी वर्ष बाप्पाला झाले तेवढी वर्ष झाले, आणि ते वर्ष 22ावं यायचं। आता 22 वर्ष तो इथे स्वतःच्या हाताने डेकोरेशन करतोय। तर सगळ्यांनी जोरात बोलायचं त्याच्यासाठी। आणि एक आहे की त्याचा दुहेरी संगम जुळून आलाय।
म्हणजे बाप्पा पण आलेत आणि त्याचा वाढदिवस पण आहे. त्याच्यामुळे आम्ही जोरदार घोषणा द्यायची आपण, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, चिरीमिरी उंदीर मामा के जय. धन्यवाद. आणि आज आम्ही घरगुती गणपती दर्शनासाठी आलोय आणि त्यात विकेशींच्या गणपतीची जी सिमिलर म्हणजे असं सिद्धिविनायकला अशी प्रतिकृती सेम टू सेम असंच, आणि मंदिर देखील आय थिंक मला वाटतं तसंच काहीतरी कागदी आहे. विकेशजींची जी मूर्ती आहे सिद्धिविनायक आहे ना. हो वाव, डेकोरेशन पण खूप छान आहे. आणि हे मला वाटतं आय थिंक माझं 4थं दर्शन आहे घरगुती गणपतीतलं. यांनी सिद्धिविनायकची मूर्ती आहे, रिद्धी सिद्धी बाजूला आहे, सेम प्रतिकृती आहे सिद्धिविनायकची. आणि विकेशजींचा वाढदिवस आहे आणि आम्ही त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलोय आणि दुहेरी योग जुळून आलाय. म्हणजे विकेशजींचा वाढदिवस आणि आम्ही बाप्पासाठी सुद्धा आलोय आणि गणेशोत्सवाच्या मध्येच त्यांचा दरम्यान वाढदिवस आला. या वहिनी या ना, चालते असं. आणि त्यांना वाढदिवसाच्या आमच्या संकल्प मित्र मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा. कारण ते संकल्प मित्र मंडळाचे जसे हितचिंतक आहेत तसेच आमचे एक कार्यकर्ता देखील आहेत. त्यांचा आम्हाला हमेशा वारंवार सहयोग लाभत असतो आणि त्यामुळे आमच्या मंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गणेशोत्सवामध्ये मला वाटतं वाढदिवस खूप येतात. काल आम्ही गेलो ध्रुव शेट्टीकडे, तिथे पण त्याचं गणपतीचं दर्शन आणि वाढदिवस. तसं विकेशकडे आलोय, गणपती आणि वाढदिवस आणि सत्यनारायणची पूजा, तिहेरी योग आहे. खूपच छान. आपण आता आलो आहोत संजय चव्हाणांच्या घरी त्यांचा बाप्पा पाहायला. चला तर मग चव्हाणांच्या बाप्पाचं दर्शन घेऊ. गौरी पूजायला आले, वौसं पूजायला आहे. आमची गौरी बघा बसले इथे. ही गौरी आहे आपली, गौरी येते. काल आगमन झालं, आज पूजन आहे आणि उद्या विसर्जन. सुंदर साडी कोणी नेसवली? अच्छा, दोघींनी. भारी कला, ही पण एक कला आहे गौरीला साडी नेसवायची. मुखवटा असतो आणि पूर्ण गौरी उभी केली आहे, साडी, त्याच्यानंतर तिचं असं साज आहे संपूर्ण आणि बाप्पा मागे बसले. छान, एकदम खूप छान रूप दिसतंय गौरीचं. आणि तिचं पूजन झालेलं आहे आणि आमच्या वस्तीतील या महिला येतात इथे हे वौसं पूजायला. जसं वहिनीने सांगितलं त्याप्रमाणे की बऱ्याच स्त्रिया येतात. अगदी नऊवारी वगैरे घातले. मिताली, तुझी नऊवारी कुठं आहे? नाही, सहावारी आहे. चला. आता आपण आलो होतो वैभव शिंदे यांच्या बाप्पाच्या दर्शनाला. वैभव शिंदेच्या घरी त्यांच्याकडे देखील गौरी असतात आणि फार सुंदर सजावट आहे. गौरीचं जे आभूषण तुम्ही करता गौरीला ज्या साड्या नेसवल्यात आणि हे आभूषण या वहिनी करतात. आमच्या वहिनी खूप सुंदर साड्या वगैरे नेसवल्यात. धन्यवाद. आणि खरंच खूप सुंदर, म्हणजे ही कला आहे ऍक्च्युली साडी नेसवणं. सगळ्यांना नाही जमणार ती. सवय लागली. छान छान. 10 वर्ष झाली ना तुम्हाला? छान छान, धन्यवाद. जयू आलाय फॅमिली विथ फॅमिली, सपत्नीक दर्शन घेत आहेत. बघितला, जयूने आम्हा दोघांना बघितलं, बायकोला घेऊन आला. आम्ही पण असे बायका घेऊन फिरतो. ते बघ, बायका घेऊन नाही, सॉरी, बायको घेऊन. आज दर्शन घेतोय. 5 दिवसाचे गणपती जाणार आहेत आणि घरगुती गणपती दर्शन आम्ही घेतोय. 6वा का 5वा का 6वा गणपती आमचे घरगुती गणपती दर्शनाच्या साठी चाललोय. आणि आता चाललो आहोत विश्वास जाधव यांच्या घरी. आम्ही विश्वास जाधव यांच्या घरी आलोय. तर आणि पुढच्या वर्षी लिफ्ट बनवणार आहे या बिल्डिंगला. दम लागला. हो हो, लिफ्ट लावा, लिफ्ट लावा. पुन्हा एकदा हॅलो राहुल, मेरे घर पे आए हम लोग. गणपती बाप्पा मोरया.
विश्वास गजानन आले गजानन आलाय थांबा जाधवांच्या महाराजांचा आपला हवा आणि इथे देखील हे देखील सातारकर आहेत. सातारकर ना आपण तिन्ही गौरी आज पाहिल्या त्या सातारकरांच्या आणि तिन्ही गौरींना सुंदर असं वेश परिधान केला आहे. साडी जी नेसवतात वहिनी ना नक्की ना मस्त वहिनी ना सेम मस्त हेच मला ही कला खूप आवडते. ही गौरी सजवता ना तुम्ही खूप छान. आणि आजचा नैवेद्य काय असतो गौरीचा पुरणपोळी ना आणि कालचा काळ्या वाटाण्याची हे आपले शेपूची भाजी होती. अच्छा आणि आजचा पुरणपोळीचा नैवेद्य. आणि गणपती बाप्पा मोरया मूर्ती खूप छान आहे यांची. खूप छान असं डेकोरेशन छोटंसं असं घरगुती डेकोरेशन छान. आणि राहुल हे काय आहे राहुल हे राहुल गौरीची भेट आहे काय विश्वास हे काय आहे हो वहिनी हे काय हो वहिनी हे काय हो वहिनी हे काय आहे ते गौरीचा फराळ आहे. गौरीचा फराळ आहे मग नंतर काय करता तो फराळ सर्वांना द्यायचा. आता आपल्या इथं कोण आहेच नाही द्यायला. आम्ही आहे ना आम्ही आहोत ना हो ना आता नको आता नाही हलवायचं. तुम्ही काय बोला गौरी विसर्जन नंतर मग आठवण ठेवा आम्हाला. मस्करीचा भाग होता वहिनी. उत्तर येतं आमच्याकडे त्यांची ती आई आहे ना गणपतीची म्हणून तिच्याबरोबर गणपती बरोबर गौरी येते. अच्छा ऍक्च्युली दोन असते एक गंगा आणि एक गौरी. आता इकडं कोणा करायचं गरीब दिवशी बोलतात म्हणजे अजून काय काय पण आमच्याकडे गंगा आणि गौरी असते. माझ्याकडे एकच आई आमच्याकडे हा म्हणजे आता दादूकडे जेव्हा गेलो ना मी तेव्हा त्यांनी पार्वती आणि सखी सांगितलं हा या कदमवाडीतल्या गौरी आल्या हा गौरी आल्या का गौरी आल्या गणपती बरोबर माहेर वाचत आहे दमल्या गौरी दमल्या सांगितलं टोपली लावा आमचं त्या टोपल्यांकडे लक्ष आहे. तू टोपली आपल्याला क्रेन आणावी लागेल. फोरकली पान आहे ना वर पण देणार. आमचं 27 कावी आहे का इथे मस्त लिप लावली मी सांगते जाओ भाव काय बोलतो. आणि स्वप्नील शहापूरकर बरेच वर्ष हा गणपती उत्सव त्यांच्याकडे असतो. गणपती बसतात. मला वाटतं माझ्या म्हणजे मी मरोळमध्ये आलो तेव्हापासून बघतोय आणि त्याच्या अगोदरपासून त्याच्या वडिलांचा वडिलांनी हे गणपती आणि 100 वर्ष झाली असतील बरोबर. आणि हा वारसा स्वप्नीलने सुरू ठेवला इथे. छान मूर्ती त्याची नेहमी छान एकदम एक नंबर सुंदर रूप असतं मूर्तीचं. आणि त्याचं डेकोरेशन सगळ्यात महत्त्वाचं फुल एक नंबर डेकोरेशन आहे छान. ज्या आरासमध्ये बसले ना ती खूप छान वाटते. किती 100 वर्ष आली हा स्वप्नील 100 वर्ष झाली नक्की ना अंदाजे म्हणजे असणारच. कारण का माहिती आहे मी 1983ला जेव्हा मरोळमध्ये आलो आपल्या इथे कदमवाडीत तेव्हा तुझे वडील हे गणपती तेव्हा मी तुमच्याच घरात असायचो नेहमी 12 दिवसाचा मोठ्या घरातला वगैरे ना. आणि तेव्हापासून म्हणजे आजपर्यंत मला वाटतं की लहान नसताना म्हणजे काकांचं वय 73 होतं तेव्हापासून मग त्याच्या आधीपासून बरोबर म्हणजे नक्की 100 म्हणजे वंश परंपरेनुसार तुम्ही हा वारसा सुरू ठेवलेला आहे हा गणपती उत्सवचा घरगुती गणपतीचा. छान मूर्ती छान आहे डेकोरेशन पण छान आहे. हा आहे चौगुल्यांचा बाप्पा. चौगुल्यांच्या मोरयाचं दर्शन घेऊया चला. गणपती बाप्पा मोरया. आणि हा चौगुल्यांचा बाप्पा आहे ना काय नाव ठेवलं बाप्पाला चौगुल्यांचा बाप्पा. किती वर्ष आली वहिनी 40 वर्ष हा बाप्पा बसतो इथे. आणि खूप छान घरगुती गणपती दर्शन घेतोय आज. त्यात चौगुल्यांच्या बाप्पाचं दर्शन झालं खूप बरं वाटलं छान. आणि हा ढोलकीवाला बाहेरून आणलाय का छान ढोलकीवाला तो रे चल.
ना ढोलकीवाला. हे काय कोकण टाकलंय? आणि पुन्हा एकदा मोरे काकांच्या घरी आलो आहे आम्ही गणपती पाहायला. सालाबादप्रमाणे याही वर्षी यांच्याकडे घरगुती गणपती आम्ही हे दर्शन घेतो आहे. उद्या विसर्जन आहे ना, बरोबर ना. 2 बंधू आहेत, हां, दीपक आणि बंडू बोलतो मी याला. माहिती आहे नाव मला, संदीप आहे, पण आम्ही बंडू बोलतात. हां, छान मूर्ती आहे, 1 नंबर, खूप छान आहे. घरात गणपती असलं की वातावरण छान असतं ना, असं नाही. खूप सुंदर मूर्ती आहे, खूपच छान आहे. इकडे या 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 तुम्ही या. झाली वाटतं आरती? महाआरती होती वाटतं. महाआरती होती ना. आम्ही आता गणपतीचं दर्शन घेत आलो ना सगळे. महाआरती होती शेलारांकडे. आणि पुन्हा एकदा आम्ही आलो आहोत तुमच्याकडे, शेलारांचा बाप्पा. नाही ते नाही, छान आहे डेकोरेशन, सुंदर छानसं असं. मूर्ती छान आहे, बालमूर्ती. उद्या विसर्जन आहे ना? विसर्जन कुठे? जुला जाणार. नका पाय कुठे पडताय? आयुष्यमान आम्ही आहो म्हणून तुमच्या पाया पडतो. पुढची पिढी काय माहिती. हा फॅमिली फोटो तुमचा ना, छान आहे. 1 2 या दोघे आहेत, दोघे आहेत ना त्याच्यात. या आई आहेत. या